तर जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। अपघातात 4 महिला वारकरी गंभीर जखमी झालेले आहेत। चार जागी झाल्या, पण 4-5 जणांचं ते मोडतोड झाली त्याची। ते काय कुठून आलेल्या होत्या किंवा ती दिंडी कुठली होती? दिंडीतून पाय चालले होते त्या, आणि ते ट्रकवाल्याला काय झालं, त्या तिथं धक्का मारा ट्रकलं, आणि ट्रक धक्का मारून त्यांनी इकडून ट्रक आणला। तो लोह्याचा ट्रक होता आणि चालणारे वेगळे होते। लोह्याचा ट्रक होता आणि चालणारे वेगळे होते। ज्यावेळेस ट्रक आले त्यावेळेस काय ट्रकच्या म्हणजे फास्ट गती त्याची जास्त होती? गती किती काय विषय काय नव्हती, पण त्या तिकडे ट्रक धक्का लागल्यामुळे ट्रकला इकडून ट्रक आला आणि या बायच्या अंगावर गेला ते। वरती जे उपस्थित होते या सर्व नागरिकांकडून रस्ता क्रॉस करत जात होत्या आणि ट्रक जो आहे तो वेगाने आला आणि त्यांच्या प्रत्यक्षदर्शींचं काय म्हणणं आहे ते जाणून घेत होतो आपण। अचानक हा ट्रक आला आणि या ट्रकने धडक दिली। यात अनेक जण जखमी झाले। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय तर 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्यात। तर सुनेत्रा पवार यांचं ट्विट पाहूया। सासवड जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हिलावून टाकणारी। 3 वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी। जखमी महिला वारकऱ्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही। शासन त्यांच्या पाठीशी आहे, असं ट्विट सुनेत्रा पवार यांनी केलं। तर सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोनवरून माहिती दिल्याचंही कळतंय। मुख्यमंत्र्यांनी फोनवरून या सर्व संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे। सुनेत्रा पवार या रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी गेल्या होत्या। त्यानंतर मुख्यमंत्र्यांना फोनवरून त्यांनी या संदर्भात माहिती दिल्याची अपडेट सध्या समोर आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांनी फोनवरून माहिती दिली। अपघातात 4 महिला वारकरी गंभीररित्या जखमी झालेले आहेत। 70 वर्षीय चालकाने ताप आल्याने गोळ्या घेतल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे। ट्रकनं वारकऱ्यांना धडक दिल्यानं हा अपघात झालेला आहे आणि जखमी महिला वारकऱ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत।